कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार? वाढीव पगार कधीपासून मिळणार? 8व्या वेतन आयोगाकडे डोळे लावून बसलेले केंद्र सरकारचे कर्मचारी आता मालामाल होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारनं 8वा वेतन आयोग स्थापन केलाय. या आयोगानुसार 49 लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि 69 लाख पेन्शन धारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 8वा वेतन आयोग कर्मचाऱ्यांसाठी 2.57 फिटमेंट फॅक्टरनुसार पगारात वाढ करणार असल्याचं समोर आलंय. मात्र हा फिटमेंट फॅक्टर कसा मोजला जातो पाहूयात. एखाद्या कर्मचाऱ्याच्या जुन्या बेसिक पगाराला 2.57% गुणल्यानंतर येणारं उत्तर हा नवा पगार असतो. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार 18,000 असेल तर 8व्या वेतन आयोगानुसार हा पगार 46,260 रुपये इतका होण्याची शक्यता आहे. तर सध्या 58% इतका महागाई भत्ता देण्यात येतो. त्यात वाढ होऊन हा भत्ता 61% इतका होण्याची शक्यता आहे. खरं तर कर्मचाऱ्यांच्या पगारात 10-20 नाही तर आता 287% इतकी वाढ होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांसाठी फक्त पगारवाढच नाही तर त्यांना जानेवारी ते मार्च असा 3 महिन्यांच्या पगाराचा फरकही देण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन युद्ध आणि जग मंदीच्या उंबरठ्यावर असताना सरकारी कर्मचारी मात्र मालामाल होण्याची शक्यता आहे.